नाशिक शहरातील अपघातांचे सत्र थांबता थांबेना, निष्पाप नागरिकांचे जात आहेत हकनाक बळी. नाशिक शहरातील चारही बाजूंनी खोदून ठेवलेले रस्ते, वाहतुकीचे नियोजन नाही. उपनगर सातपूर नंतर खुटवर नगरला अपघात, भरधाव डंपरने तरुणीला धडक, तरुणीचा जागीच मृत्यू. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यात लक्ष घालून उपाययोजना करतील का? नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र थांबता थांबेना. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात अपघात होतच आहे. शनिवारी सिडको परिसरातील खुटवड नगरमध्ये मधुर स्वीटजवळ भरधाव डंपरने अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांना धक्का नेत फरफटत पुढे नेले. या धडकेत पायल राम गोसावी वय 23 वर्ष तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. सदर डंपरमध्ये दगड भरलेले होते. वेग जास्त असल्याने चालकाला तो डंपर नियंत्रणात आणता न आल्याने प्रथम चारचाकी वाहनाला धडक दिली व त्यानंतर दुचाकींना धडक देत एका झाडावर जाऊन आदळून डंपर जागीच थांबला. केवळ झाडामुळे पुढील अनर्थही टळले, परंतु या डंपरने 23 वर्षीय तरुणीचा जीव घेतला. एका दुचाकीवरील महिलेलाही गंभीर दुखापत झाली असून उपचार सुरू आहे. अनेक वाहनांचे मोठे नुकसानही झाले आहे. सदर डंपरचा नंबर MS04 GC 0988 असून वाहन चालक काळू गंगाराम पागे वय वर्ष 70 राहणार फुलेनगर याला पकडून जमावाने मारहाण केली व नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पायल या तरुणीचे लग्न ठरल्याची माहिती मिळत असून लग्नाचेच काही वस्तू घेण्यासाठी ती माऊली लॉजकडे जात होती. भविष्यातील अनेक स्वप्ने उराशी घेऊन जात असतानाच काळाने तिच्यावर घाला घातला आहे व त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पायलच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर चारही बाजूंनी खोदून ठेवलेले असून रस्त्याची कामे सुरू आहेत. या रस्ता कामांमुळेही वाहतुकीची प्रचंड कोंडी दररोजच होत आहे. शहरातील वाहतुकीचे अजिबात नियोजन केलेले दिसून येत नाही, त्यामुळेच अपघात घडत आहे. त्यात विनाकारण नाशिकचे बळी जात आहे. शहरातून बांधकाम साहित्य वाहून नेणारे डंपर भरधाव वेगाने फिरतात, त्यामुळे अशा डंपरबरोबर अवजड वाहनांना देखील काही ठिकाणी प्रवेश बंद करून या वाहनांवर वेगाचे नियंत्रण करावे. यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घ्यावा. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन व शहरातील 3 आमदार, महानगरपालिका या सगळ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून विकास कामे व वाहतुकीचे योग्य नियोजन करावे व निष्पाप नागरिकांचे जाणारे जीव वाचवावेत, अशी नाशिककरांची अपेक्षा आहे.